श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय। नमस्कार हिंदू कॉलनीकर, काय म्हणताय? मजेत ना? काळ बदलला तरी काही गोष्टी या अशाच राहतात. त्यातीलच एक म्हणजे कांदे पोहे. अहो, खायचे कांदे पोहे नव्हे तर बघायचे कांदे पोहे, म्हणजे कांदे पोह्याचा कार्यक्रम. तर असाच एक कार्यक्रम घेऊन आम्ही तुमच्या समोर येतोय. कधी, कुठे? अहो, आत्ता इथे. कारण मुलगी आपल्या कॉलनीतलीच आहे. ती पहिल्या गल्लीतली राशी आणि मुलगा आहे, काय ओळखलत ना? अहो, साहजिकच पुण्यातला. तर मग बघूयात पुणे पास होते की फेल. नाही म्हणजे मुलगा पास होतोय की फेल. हिंदू कॉलनी, तिसरी गल्ली, दुसरी बिल्डिंग. अरे ही पण बिल्डिंग पाडली की काय? मॅप बघू. ती बिल्डिंग. चला. हे बघ सनी, आपण तुला मुलगी बघायला आलोय. आपल्या बिंदूपणाची ग्राहक पेठ भरवायला नाही. सारखं सारखं असं घालून पाडून काय बोलता होत्या ना? खोटं बोलतोय का मी? खोटं बोलतोय का? परवा आपण एका मुलीच्या घरी गेलो होतो. मुलीच्या आईला ह्याने काय विचारलं, तुम्हाला हनीमूनला कुठे जायला आवडेल? मुलीच्या आईला असं विचारतात. काहीतरी कन्फ्युजन झालं होतं त्याचं. हा पप्पा, मला तीच मुलगी वाटली. अशी कशी वाटली ती मुलगी? अशी कशी वाटली? झालं कन्फ्युजन, त्यात काय एवढं. मम्माचं झालं नव्हतं. काय झालं होतं? तर तुमच्या बघण्याच्या प्रोग्राम मध्ये तुम्ही मम्माला मुलाचे आजोबा वाटले होतात. अरे बापरे, आठवण सुद्धा करून देऊ नकोस बघ. अंगावर अगदी काटा येतो माझ्या. अगं आई, मला एक गोष्ट कळत नाही. बाबा तरुणपणी असे दिसायचे, मग तू हो का बोललीस? अरे सनी, शेंडी नसली तरी नारळ विकत घेतोच ना आपण, तसंच. चला आता चला, उशीर होतोय. आणि सांगितलेल्या सगळ्या सूचना पाळा. तुम्ही आधी चिडचिड बंद करा. मी चिडचिड करत नाहीये ग. चल. नमस्कार, आम्ही ठोंबे. आय लव्ह यू. या विवाह मंडळाच्या रेफरन्सने भेटायला आलोय तुम्हाला. तुम्ही उभ्या का? बसा ना. बसते. नमस्कार. मी आदित्य ठोंबे आणि हे दोन माझे ठोंबे. बायको ही माझी बायको मीनाक्षी. नमस्कार. अहो, यांची ओळख नाही करून दिली तुम्ही. हा माझा नाईलाज बाबा. सनी, हा माझा मुलगा सनी. नमस्कार. आपलं नाव काय? आई आहे ती. तुझी ना एकदा रेंज करायला ते ठरवून घे. हा वयोगट आहे का तुझा? नॉनसेन्स. हो, काहीतरी कन्फ्युजन झालंय हो त्याचं. आपलं बाहेर बोलणं झालं होतं, परत तो तेच करतो. काही प्रॉब्लेम झाले का? छे, अजिबात नाही. तुमची मुलगी दिसत नाही मग कुठे? अहो, ती गणपतीची वर्गणी गोळा करत फिरते हिंदू कॉलनीमध्ये. तुम्हाला सांगते, ती गेली ना की लोक कसे चटकन वर्गणी काढून देतात. बरीच फेमस दिसते तुमची मुलगी हिंदू कॉलनीमध्ये. ते आमचं आम्हालाच माहित. येईलच इतक्यात. आता वेळ झालीच नाही ती. येऊ नका. बघा, आलीच. मी बघते. अगं मम्मा, तुला माहिती काय झालं? मुलाकडची आली आहे. आता चल पटकन. हाय. हॅलो. हाय. The pleasure of making your acquaintance is altogether mine. I am Rashi, hailing from Hindu Colony, a veritable melting pot of cultural and intellectual fervor. Oh, by the way,
As a custodian of duplication, my quotidian existence stands testament to the task of reproducing the written word. रिटन वर्ड्स विथ फेडिलिटी. अरे झेरॉक्स हा बिझनेस आहे यांचा. इतका वेळ तुम्ही हे शोधत होता. जा, आपण चहा घेऊन ये. रेसिपी व्हॉट्सअप केली आहे तुला. मम्मा, ही काय चहाची वेळ आहे का? ही तर बसायची वेळ आहे. मला सोडा चालेल. अगं पुरे झाली चेष्टा नसते. पटकन आज जा आणि चहा घेऊन ये. तिचे बाबा कुठे दिसत नाहीयेत. अहो, ते हिंदू कॉलनी गणेशोत्सव मंडळाच्या कमिटीमध्ये आहेत. कमिटीमधले सुप्रसिद्ध सदरे काका, त्यांचा फोन यायची खोटी की धावले लगेच. आता हे विसर्जन होईपर्यंत ना असंच चालू राहणार. त्यामुळे जाताना सांगून गेले, आजचा कार्यक्रम तुम्ही करून घ्या, पुढच्या वेळी मी आहे. धरण वाहत आहे, तोंड बंद कर. काय परत नव्हता बाळा. अहो, चहा रेसिपी प्रमाणेच केलं बरं. बर बरं, असू दे. नाव काय म्हणाला? निलिमा. निलिमा. निलिमा, काय करतेस का सध्या? अहो, तुम्ही हिचं नाव विचारलं. मला म्हटलं माझंच नाव विचारलं. ही आमची राशी. राशीची आई, तुम्हाला काय आवडतं? एवढ्या वर्षात यांनी सुद्धा मला इतक्या प्रेमाने कधी विचारलं नाही. हो, आपण कोणाला बघायला आलोय? काय चाललंय तुमचं? आणि तो पाय आधी खाली घ्या बरं. अगं म्हटलं शीतावरून भाताची परीक्षा, आणि त्यानिमित्ताने आपली एवढं काही होईल ना ग. काही गरज नाहीये. मुलींच्या आया असा व्हॉट्सअप ग्रुप करून ठेवला यांनी, आणि म्हणे शीतावरून भाताची परीक्षा. असं काही नसतं. आमच्या सनीकडे बघा, आंब्याच्या झाडाला चिक्कू लागलाय. आई जामच तापली. थांब सनी, विचार, तुला काय विचारायचंय ते. राशी, बाबांच्या प्रश्नाचं उत्तर द्या ना. लग्न पण बाबांशीच करू का? सॉरी, विचारा काय ते. तुम्हाला काय आवडतं? मला ना पहिल्या गल्लीतला रोहन, दुसऱ्या गल्लीतला अमित, तिसऱ्या गल्लीतला चौथ्या गल्लीतला स्वभाव म्हणायचंय तिला. हो ना ग. हो, स्वभाव आवडतो. काकू, मला मुलगी पसंत आहे. तुमचं किती सेम टू सेम आहे. म्हणजे आम्ही एकटेचार आराम करतो आणि तुम्ही देखील एकटेचार बंदच असता म्हणे. अहो, काहीतरीच काय, मुंबई कधीच बंद नसते. काय सांगता. आता पुण्याहून येताना तुमचं ते पहिल्या गल्ली समोरचं सीसी स्टोअर बंद, समोर पाटी, 1 ते 4 बंद. मला वाटलं परत फिरून पुण्यात चालू की काय, म्हणूनच खाऊनही आणता आला. नाहीतर चांगली 200 ग्रॅम बाकरवडी आणणार होतो. अच्छा, म्हणून खाऊ नाही आणला होय. मला वाटलं तुम्ही पुण्याचे म्हणून खाऊ राहिला की काय. असो, मी काय म्हणते, आपण आमच्या बाल्कनीत जाऊया का? म्हणजे मी तिथून तुम्हाला आमची हिंदू कॉलनी दाखवते. या दोघांना बसू दे बोलत. चालेल, चला. काय सनी, करायची का सुरुवात? चालेल. कोण श्रेष्ठ आहे, तुमचं पुणे का आमची हिंदू कॉलनी? पुण्याच्या बद्दल खूप काय सांगायला, तरी सुरुवात करतोच मी. हॉटेल वैशाली, रुपाली. अरे हॉटेल डीपीस, मणीस. आमची मस्तानी. आमची डीपीसची फ्रूट बिअर, मणीसची फिल्टर कॉफी. आमच्या पुण्याची मिसळ. आमच्या हिंदू कॉलनीचा बाबूचा वडापाव. फर्ग्युसन कॉलेज. अरे रुईया, पोद्दार, वेलिंगकर कॉलेज. आमचं पुणे म्हणजे विद्येचं माहेरघर. हो, मग आमची कॉलनी म्हणजे मेडिकलचं माहेरघर. अरे त्या कॉलनीतच 1760 वेगवेगळे स्पेशलिस्ट आहेत.
अरे मग आमच्या पेठेतलं गणेश मित्र मंडळ. बर, मग आमचं हिंदू कॉलनी गणेशोत्सव मंडळ. पुण्यातली गणपती मिरवणूक. कॉलनीतील 10 दिवस फुल वर्गणी वसूल करमणूक. अस्सल मराठी लोक. मराठी कमी होत असले ना कॉलनीत, तरी मराठी मूल्य जपणारे लोक. खरं सांगू का, पुन्हा नाही हो राहिलं पहिल्यासारखं. प्रत्येक पेठेत टॉवर येतात, सगळं बदलतंय. अहो त्यात काय एवढं, इथे सुद्धा कितीतरी बदल घडतायत. बट इट्स चेंजिंग फॉर गुड. इथे सुद्धा खूप टॉवर्स येत आहेत. त्यामुळे अप्पर मिडल क्लास, सुशिक्षित, सुसंस्कृत लोक येत आहेत आणि ते देखील अगदी कॉलनीच्या प्रेमात पडतायत. इथली मूल्य, इथला आपलेपणा, इथली आपुलकी ते देखील जपतायत. अहो काय सांगू, किती सांगू, सुवर्ण काळ आला आहे कॉलनीत. आय एम अ प्राऊड हिंदू कॉलनीकर. मग मी तयार आहे लग्नाला, हिंदू कॉलनीचा जावई बनायला. म्हणजे तुम्ही चक्क पुणे सोडून हिंदू कॉलनीत येणार? हो. मग मी सुद्धा तयार आहे लग्नाला. अरे वा वा, छान ठरलं तुम्हा लग्न. चला तोंड गोड करूया. मस्त सनी, चल एक सेल्फी काढ. काय मग मंडळी, अहो ठरलं की हे लग्न. अहो बघताय काय, आहेराची पाकिटं भरायला काय बरोबर. चला तर मग नवीन प्रथा पाडूया. हॅशटॅग पुण्याची सून नाही, तर हॅशटॅग हिंदू कॉलनीचा जावई. आणि सगळ्यांनी लग्नाला यायचं.